राज्यातील 6 राज्यसभा खासदारांसाठीची निवडणूक 27 फेब्रुवारीला होणार आहे। राज्यात बदललेल्या समीकरणानंतर 6 पैकी 5 जागा या महायुतीकडे जाण्याची चर्चा आहे। कोणाकोणाची नावे चर्चेत आहेत जाणून घेऊया। सभेच्या 6 जागांपैकी 3 जागांवर भाजपला विजय मिळण्याची शक्यता आहे। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेवर संधी दिली जाईल अशी चर्चा आहे। बिहारचं प्रभारी पद मिळाल्यानंतर राज्यात लगेचच एनडीएचे सरकार आल्यानं तावडे यांना याचं बक्षीस दिलं जाईल अशी चर्चा आहे। विनोद तावडे उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे। मात्र विनोद तावडे यांच्यावर लोकसभा निवडणुकांची राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी असल्यानं त्यांना राज्यसभेवर संधी दिली जाईल अशी चर्चा आहे। राज्यसभेसाठी दुसरं नाव पंकजा मुंडे असण्याची चर्चा आहे। 2019च्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना राज्यामध्ये कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नाहीये। मध्य प्रदेशचं सहप्रभारी पद देण्यात आलं असलं तरी आता राज्यसभेच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपचा असेल, तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशा स्वरूपाची चर्चा भाजपमध्ये होती। मात्र पंकजा मुंडे यांनी याला जाहीर नकार दिलाय। तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांचंही तिकीट नाकारलं जाणार अशा स्वरूपाची चर्चा आहे। अशातच पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे। एकूणच याचा थेट परिणाम धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघासह त्यांच्या बीड जिल्ह्यातील इतर मतदारसंघांवरही होणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर, भाजपच्या महिला विंगच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रीय सरचिटणीस विजया रहाटकर यांनाही भाजपकडून राज्यसभेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसवर मात करण्यासाठी रहाटकर यांना संधी दिली जाईल असं सांगण्यात येत आहे। पक्षात महिला नेतृत्व विकसित करण्यासाठी रहाटकरांना संधी दिली जाईल अशी शक्यता आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील माजी खासदार मिलिंद देवरा यांना राज्यसभेची संधी दिली जाईल अशी चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे। मुंबईतील काँग्रेसचा मुख्य चेहरा आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता। त्यानंतर खरं तर दक्षिण मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा हे उमेदवार असतील अशा चर्चा देखील रंगत होत्या। मात्र भाजपला दक्षिण मुंबई लोकसभा लढवण्याची इच्छा असल्याने शिंदेंच्या शिवसेनेतील मिलिंद देवरा आता थेट राज्यसभेवर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दिल्लीतील महत्त्व हे आगामी काळात वाढलेलं आपल्याला पाहायला भेटेल। महायुतीचा तिसरा घटक असलेल्या म्हणजेच अजित पवार यांच्या गटातील पार्थ पवार यांना राज्यसभेवरती पाठवण्यात येणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र असून पार्थ पवार हे आता पक्षाच्या कार्यक्रमात तसेच सक्रिय पक्ष बांधणीमध्ये अधिकच सक्रिय झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले। पार्थ पवार यांना 2019 साली मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव हा स्वीकारावा लागला होता, परंतु यंदाची ही संपूर्ण म्हणजे लोकसभेची निवडणूक फारच चुरशीची असून या ठिकाणी लोकसभेच्या रिंगणात न उतरवता पार्थ पवार यांना डायरेक्ट राज्यसभेवरती पाठवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत 27 फेब्रुवारीला राज्यसभेची ही निवडणूक पार पडते। राहुल नार्वेकर यांनी शिवसेना मूळ पक्ष हा शिंदे गटाचा असल्याचं म्हटल्यामुळे आता शिंदे गटाचा व्हीप हा ठाकरे गटाला लागू होणार आहे। यामुळे कायदेशीर प्रसंग निर्माण होऊ शकतो। हा प्रसंग टाळावा म्हणून भाजप एक नवी रणनीती म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न करते। या निवडणुकीमध्ये भाजपच्या 3 जागा, 1 जागा काँग्रेसची, 1 शिंदे गटाची आणि 1 राष्ट्रवादी अजित पवार गटाची निवडून येणार आहे। दुसरीकडे शरद पवार गट आणि ठाकरे गट यांची दोन्ही मिळून देखील एक देखील राज्यसभा खासदार निवडून येणार नाहीये। त्यामुळं आता या निवडणुकीमध्ये नक्की काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे।